रेश्मा गायकवाड ही जी गॅलरी आहे ती मेंढपाळांवरती आधारित आहे. तर आपल्या आदमापूरचे बाळूमामा हे तुम्हाला माहितीच असेल. तर कोल्हापूरमध्ये जातो, सगळे मेंढपाळ एकत्र येतात आणि तिथे या उत्सवाला नवीन रूप दिलं जातं. तर छबिना पालखी वगैरे निघते, ढोल ताशांच्या गजरात त्यांचा नामघोष केला जातो आणि ओव्या देखील गायला जातात आणि भंडारा उधळला जातो. तर ही घोंगडी दख्खन साईडला स्पेशली ब्लॅक कलरची घोंगडी प्रत्येक धनगर आपल्या खांद्यावरती घेऊन इकडून तिकडे भटकंती करत असतो. तर धनगर म्हटलं तर जेमतेम 2 घोड्यांवरती मावेल इतका संसार आणि इकडून तिकडे फिरत राहणं. एका जागी स्थिर असं घर नसतं त्यांचं, फिरत असतात. तर त्यांच्यामध्ये मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिला अशी टोपलीमध्ये ठेवली जाते आणि खाली घोंगडी पसरवतात आणि तिच्या शेजारी असं 3 दिवसासाठी स्प्रिंडल ठेवलं जातं. म्हणजे मोठी झाल्यावरती तुला जे मेंढीचं ऊन निघतं त्यापासून थ्रेड बनवायचं आहे. तर मुलाला झोळीमध्ये ठेवलं जातं, 3 लाईनवाली घोंगडी ठेवली जाते आणि ती जी कैची आहे ती अशी इथे लटकवली जाते. म्हणजे मोठं झाल्यावरती तुला मेंढीचं ऊन कातायचं आहे. तर इथे मुंडन प्रक्रिया दाखवलेली आहे. म्हणजे आपण जावळ प्रक्रिया असं पण म्हणतो. आपल्याकडे स्पेशली गव्हाची करतात, त्यांच्याकडे तांदळाची चौकट बनवली जाते. मुलाला असं पूजेवरती बसवतात आणि त्यानेच देखील त्याची बड कापली जाते. जेव्हा मुलगा 5 वर्षाचा होतो तेव्हा आजी आजोबा किंवा मामा त्याला स्पेशली व्हाईट लाईनवाली घोंगडी त्याच्या खांद्यावरती ठेवून तो एक विधी पूर्ण करतात. मुलगी वयात आल्यानंतर तिला स्पेशली रेड लाईनवाली घोंगडी तिच्या खांद्यावरती ठेवतात. तिला कमळी असे म्हणतात. म्हणजे आता तू मोठी झाली आहे, तू मॅच्युअर झाली आहे, तू तुझे निर्णय घेऊ शकते, आपली संस्कृती वारसा पुढे घेऊन जाऊ शकते. इथे लग्नाची चौकट दाखवलेली आहे. तर हे जे आहे याला जान किंवा जाजन म्हटलं जातं. हे बनवण्यासाठी बकऱ्यांची जी ऊन मेंढीची जी ऊन असते त्यापासून हे बनवतात. आधी एक बेस्ट टाकतात, मग चिंचुक्याची जी पावडर असते पेस्ट करतात आणि ती पसरवून अजून एक बेस्ट टाकला जातो. याच्यावरती झोपल्याने काही पाठीचे वगैरे त्रास असतील तर ते नाहीसे होतात असं मान्यता आहे. इथे त्यांचे लग्नाचे रीतिरिवाज आहेत जे की घोंगडी विना अधुरे आहेत. म्हणजे नवरदेव लग्नाच्या आधी जर समजा बाहेर निघला तर तो घोंगडीशिवाय निघत नाही. तर इथे नवग्रहांची पूजा मांडलेली आहे, ती पण घोंगडीसाठी घोंगडीवरच असते. आता इथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आलेलो आहे आपण, तर डेथसाठी ही घोंगडी लागते. घरातला मोठा मुलगा असतो तो आपल्या डोक्यावरती घोंगडी किंवा खांद्यावरती घेतो आणि ते मडकं ठेवून तो पुढे चालत राहतो. त्या विधीसाठी ही घोंगडी लागते. तर इथे आदमापूरचे बाळूमामा आहेत, त्यांच्या आधी 900 मेंढ्या होत्या. 1966 मध्ये त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर आता त्यांच्या 40,000हून अधिक मेंढ्या झालेल्या आहेत. तर असं त्यांचे 17 बग्गे आहेत. तुम्ही बाहेर बघा पाहिलं असेल तर प्रत्येक बग्ग्याला 3-3 हजारांनी मेंढ्या वाटून दिलेल्या आहेत. तर ते आपल्याला काही 90% जे आहे ते ट्रस्टला देतात. म्हणजे एका मेंढ्यापासून आपल्याला फायदे किती आहेत. त्यांचं ऊन निघतं, जे मलमूत्र असतं त्याचं खत देखील बनतं आणि दूधही पौष्टिक असतं आणि लोक मटण म्हणूनही खातात. आणि जी खाल असते त्यापासून वाणा देखील बनवल्या जातात. आता मॉडर्न जमान्यामध्ये हे दोघे जे आहेत ते वर्षातून 40 दिवस तिथे बाळूमामांच्या तिथे जाऊन सेवा वगैरे करतात. तर यांचा काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला होता, पण त्यांना आधी चालता येत नव्हतं. पण ते सेवा केल्यामुळे नैसर्गिक शक्ती असो किंवा दैवी शक्ती पण त्यांना चालता यायला लागलं. आणि यांची बाळूमामा ट्रस्ट यांची स्पेशलिटी म्हटलं तर त्यांनी दख्खनी मेंढी हीच पहिल्यापासून ठेवलेली आहे. त्यांनी क्रॉस वगैरे काही केलेलं नाही आहे. आणि ही हाईटला छोटी असते, तिचं दूधही खूप पौष्टिक असतं, काळी ऊन मिळते हिच्यापासून आणि खूप लांबपर्यंत चालते. म्हणजे जास्त लवकर आजारी नाही पडत. तर हा सगळा मेंढ्यांचा क्रम. तर इथे एक ॲनिमेशन फिल्म दाखवली जाते जी 5 मिनिटाची आहे. तुम्ही जर पाहणार असाल तर मी